आता थोडं राहिले 19 राहिलेलं पण घेणार आहे. पाटील, जेव्हा सुरुवातीचा तो काळ चालू होता, शालेय शिक्षण झालं, कॉलेज शिक्षण झालं, पण अशा काय गोष्टी घडत गेल्या ज्याने तुमच्या स्वभावात, तुमच्या पूर्ण या सगळ्या गोष्टी तुम्हाला समाजकार्याकडे घेऊन आल्या? एक परिस्थिती डोळ्यासमोर दिसत होती त्यावेळेस. आपण शिकत असू किंवा दुसरे शिकत असू, त्यावेळेस स्पष्टपणानं दिसायचं की बाकीचे उच्च शिक्षणाकडे जातात, मग आपल्याकडं सगळ्या बाजू असताना आपण कसं काय जात नाहीत. तर त्याला आरक्षण ही एक मोठा अडथळा दिसला, की आरक्षणामुळं पोरं शिक्षणात जात नाहीत, उच्च शिक्षणात आणि नोकऱ्यात पण जात नाहीत. जे कधी नोकरीत जाऊ शकत नाही, म्हणजे मार्क कमी असतात, म्हणजे त्याची उंची नाही मोजायलो मी किंवा त्याची जात पट्टीनं मोजायला नाही. परंतु जो जाऊ शकत नाही तो चालला आणि आपला जात नाही, मग तो मुलगा असो मुलगी असो, हे दिसून यायला लागलं की याला मारक ठरतंय भविष्याला, तर आरक्षण ठरतंय, ते मिळू द्यायचं. जाऊ द्या, आपलं आयुष्य जरी त्यातून बाहेर पडलो भवितव्यातून आपण की आपण आता नाही जाऊ शकत कारण आरक्षण नसल्यामुळे आपण नोकऱ्यात जात नाहीत, शिक्षणात जाऊ शकत नाही. किमान पुढच्या पिढ्या तरी आपण घातल्या पाहिजेत. कुणीतरी आयुष्य वेचलं पाहिजे समाजासाठी, कुणीतरी समाजाला वेळ दिला पाहिजे आणि आपला समाज मोठा केला पाहिजे. हा उद्देश मनात घेतला आणि मिळून द्यायचं आणि दिलं पण ते. आता आता थोडं राहिले 19 राहिलेलं पण घेणार आहे.